इंदसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। काय चिंतन करताय? काम करणारा आहे, जाणणारा नाही. काय चिंतन करताय? सगळ्यांचं काम मीच करणारा आहे. माझं पण काम मीच करतो आणि पराचं पण मीच करतो. सगळं करत असताना पण मी जाणतोय मी कुठं मालती आहे, मी जीव आहे. मी स्त्री नाही आहे, मी जीव आहे. ह्याचं सारखं वेदन ठेवायचं. मग उलट तुम्ही जे स्वयंपाक करणार ना त्याच्यावर पण संस्कार झाले. ते खाणारा पण तुम्हाला आशीर्वाद द्या. म्हणजे सगळे आपले परिणाम त्याच्यामध्ये उलटत असतात. त्यामुळे आपण चांगले भाव ठेवायचे तर त्याच्या निमित्तात आपल्याला रिॲक्शन तशी मिळते. आपली ॲक्शन कशी तशी रिॲक्शन. म्हणून आपण पहिल्यांदा हे भावना ठेवायची, जसे भगवान आहे तसा मी अकर्ता आहे. काय कार्य करणं हे माझा स्वभाव नाही आहे, हे घडतंय सगळं. मामांनी एक उदाहरण सांगितलं होतं ना की सोलापूरला एक जण नवीन नवरी आली, हे करून विवाह झाल्यावर घरी आली आणि हे सगळं तत्वज्ञान चाललं होतं तिथं. करणारा नाही आहे, जाणणार आहे. हे सगळं ऐकलं, तिला नवीन वाटलं. ती म्हणली असं कसं, मीच तर करते स्वयंपाक, कोण आहे घरामध्ये, मग माझ्याशिवाय तर होणार आहे का. मग तिला सांगितलं, तिचे सासरे होते, त्यांनी ते शास्त्राला यायचे महाराजांकडे वगैरे. मग त्यांनी सांगितलं की नाही, सगळ्याची स्वतंत्रता आहे, सगळे द्रव्याचं परिणाम त्याच्या त्याच्या अधीन आहे. आपण फक्त मध्ये निमित्त असतो, करणारे नसतो. कोण मोठं केलं लहानाचं, युवराजला, धनराजला, मी केलं, करून केलं. मग तर ते काय चांगलं झालं तरी तिथं माझं मी करता नाही आहे हे आपल्याला आठवण यायला पाहिजे. वाईट झाल्यावर आपण म्हणतो की तू केलं, असं का केलं म्हणून. चांगलं झाल्यावर पण मी शिकवलं म्हणून चांगले मार्क पडले, मी सांगितलं म्हणून तिथं घातलं, चांगलं आता शिकतायत ते. म्हणजे आपलं कर्तृत्व नाही आहे त्याच्यात. मग महाराजांनी सांगितलं होतं तत्व असं सगळ्यांना. मग ते सासऱ्यांनी सांगितलं त्या सुनेला की आपण करता नसतो, सगळं कार्य त्याच्या त्याच्या योग्यतेने चालू आहे. शरीराचं कार्य कोणाच्या योग्यतेने, त्याचं कार्य करणारा मी नाही आहे. जरी रोगी झालं तरी मी नाही आहे, निरोगी झालं तरी पण मी करता नाही आहे. मग त्यांनी सांगितलं समजावून, पण ती म्हणली बघू आज कोण करते. मीच करणारे आहे तर तुम्ही मानत नाही आहे ना, मी आज करणारच नाही. तिने ते चपातीचा उंडा मळून ठेवला होता आणि ती करणार होती, पण हे सगळं ऐकल्यावर म्हणली आता मी करणार नाही, बघू कसं जेवता तुम्ही. आणि ती जाऊन बाहेर बेडवर बसली, कोचवर, ह्याच्यावर हॉलमध्ये. आणि ते आपलं गेले होते शास्त्राला, सासू सासरे सगळे घरातले. नेमकं तिची मैत्रीण आली बाजूची, कोणीतरी तिला आता भेटलेले असतील नवीन. तर त्यावेळेस ती बघती, ती पेपर वाचत बसली आहे कोचवर. आणि मग हाका मारती, कोण आहे का, कोण नाही आहो देत. मग ती किचनमध्ये झाकती तर तिला दिसलं असा हुंडा मळून ठेवलेला होता रोटल्याचा. आणि काय झालं, ती म्हणली जाऊ दे, नवीन नवरी आहे, कशाला तिला काहीतरी त्रास होत असेल, आणि घरात कोण नाही आहे. सगळे रोटल्या तिने केल्या माहिती का, दुसरी मालती होती काय. आता कसं झालं, मग तिला त्यावेळेस पटलं की खरोखर व्हायचं असेल तर होणार आहे. आज ती निमित्त होती, उद्या मी निमित्त असणार, काल मी निमित्त होते. पण निमित्त आहे असं आपण बघत नाही, मी करताय असं बघायला जातो. म्हणून प्रत्येक द्रव्याचं परिणाम स्वतंत्र असतं, स्वतंत्रच चालू आहे. आपण त्याच्यामध्ये लुडबुड करू शकत नाही. त्यांचं चांगलं व्हायचं तर होणार आहे, वाईट व्हायचं तर होणार आहे. आपण कितीही थांबवलं तरी पण त्या संकटांना, त्या रोगाला, मरणाला कोणाला टाळू शकतो. म्हणून महाराजांनी असं एक उदाहरण, तुम्हाला जायचं आहे, महाराजांच्या समोर एक शेतकरी आले होते. प्रवचन चालू होतं म्हणले दुपारचं, आणि कोणीतरी शेतकरी येऊन बसले होते म्हणले ऐकायला. आणि मग ते ज्याला त्याला त्याच्या भाषेमध्ये समजणार आहे. मी तुम्हाला सांगायला बसले समयसार असं आहे तसं आहे, त्याला काय समजणार आहे हो. म्हणजे आत्म्याला जाण हे सांगणार सामान्य, पण विश्व काय आहे, त्याची वस्तुव्यवस्था सगळी, त्याच्यातलं काय 6 द्रव्य वगैरे हे लय समजणार नाही आज येऊन बसलेल्या माणसाला. म्हणल्यावर त्याला त्याच्या भाषेमध्ये सांगत होते महाराजजी. मग काय सांगितलं, ते म्हटले की तुम्ही 3 प्रकारचे उपयोग असतात. कुठले? एक अशुभोपयोग, शुभोपयोग आणि शुद्धोपयोग. सांगा 3. अशुभोपयोग, शुभोपयोग आणि शुद्धोपयोग. अशुभ, शुभ आणि शुद्ध असे 3 उपयोग आहेत. म्हणजे काय, आपण करतो ते परिणाम, त्याचे 3 टाईप्स आहेत. मग त्यामध्ये अशुभोपयोग म्हणजे काय? अशुभ म्हणजे हे
चुकीचे विचार करतो ते. बसा की म्हणजे तिथं कळलं मला, तुम्हाला सांगते का चटई ते कपाटात असतील. तर अशुभोपयोग म्हणजे काय सांगितलं की केलेले आपण खोटे परिणाम काय पण असतील ते सगळे संसाराविषयी, आरंभाविषयी, 5 पापाविषयी जे काय भाव झाले ते सगळे अशुभोपयोग. आणि पुढं शुभोपयोग म्हणजे अष्टपूजा म्हणणं, देवशास्त्र गुरुच्या बाबतीमध्ये जे काय केले, षटावश्यक क्रिया किंवा आपल्या आत्म्याचं शुभ ध्यान केलं, जल्प केले, ते झालं शुभोपयोग. काय म्हणले अशुभोपयोग म्हणजे हे वाईट चिंतन वगैरे करणं अशुभ. अशुभोपयोग कुठलं चिंतन? संसाराचं चिंतन करणं अशुभोपयोग. मला पैसा मिळणार की नाही, पैसा टिकणार की नाही, पोरांचं चांगलं होणार की नाही, सगळं हे तुम्ही पोरांच्या बाबतीमध्ये सगळं चांगलं करायला जाताय असं वाटतंय ना, ते पण अशुभोपयोग आहे आपल्यासाठी. ते त्यांचं करतील परिणाम, ते त्यांचे शुभ अशुभ उपयोग. आपण त्यांच्याविषयी आकुलता करणं हे आपल्यासाठी पण अशुभोपयोग आहे. करणार संसारामध्ये सगळं तुम्ही, पण तरी सुद्धा ते शुभोपयोग नाही आहे, अशुभोपयोग आहे. आज मी स्वयंपाक छान केला, शुभोपयोग का अशुभोपयोग? अशुभ. अशुभ झाला बाई, आणि मग अशुभच करता का काय दिवस रात्र? मग तिथं त्यांना समजवलं त्यांनी की हे 3 प्रकारचे उपयोग आहेत. आपण काय करतो, सारखा अशुभच भाव करतो. मग त्यातून थोडंसं बदला उपयोग आणि शुभ भाव करा. काय करायचं त्यासाठी? काय तुम्ही ते शेतात नांगरत असताना सुद्धा आपण विचार करू शकतो. नमोकार मंत्र म्हणणं, भगवंतांचं स्मरण करणं, जल्प करणं, भजन म्हणणं, हे हिंदी सांगायचं ना, सॉरी. समजते की हिंदी तुम्हाला? मला बोलायला काय तो हाँ अशुभोपयोग, शुभोपयोग और शुद्धोपयोग, ये 3 प्रकार के उपयोग है. तो उसमें अशुभोपयोग यानी वो जो खेती करने वाला था वो निरंतर अशुभोपयोग में ही, अभी हम भी अशुभोपयोग में रहते हैं, संसार में रहते तो निरंतर वही चिंतन करते हैं. तो उसको बताया तुम जब बीज बोते हो खेत में तो उसको पानी देना, खत देना, सब उसकी निगाह रखना चल रहा है ना तुम्हारा काम. तो उसके बाद वो पेड़ होता है, उसके बाद उसके फल आते हैं. मतलब अभी धान का बीज पेरा आपने, तो उसमें क्या आया? कड़वा आया, और वो काय म्हणायचं कणीसला? धान आ गया. तो उसको पूछा तुम्हें किसका इम्पोर्टेंस है, तुम्हें क्या चाहिए? तुम्हें वो कड़वा चाहिए या वो धान चाहिए? क्या चाहिए? धान नहीं चाहिए. फिर कड़वा क्यों निकाला? नहीं निकालना चाहिए था. क्यों निकाला फिर? तो उसके साथ वो आता है. हमें इम्पोर्टेंस है उस धान का, हमें पर्पस है उस धान का, लेकिन फिर भी उसके साथ कड़वा मिलता है. इसलिए महाराज जी ने क्या बताया कि आपको शुद्धोपयोग का एम रखना चाहिए, लक्ष्य उसका होना चाहिए. शुद्धोपयोग का मतलब क्या? मैं शुद्ध आत्मा हूँ, इसको जानना चाहिए. जितना जानेंगे तो उसके साथ में शुभोपयोग भी आ जाता है. मतलब अगर शुद्धोपयोग में गए तो उसके बाद में शुभ में आता ही है जीव. फिर से शुद्धोपयोग में जाएंगे, फिर शुभोपयोग में. अशुभोपयोग में नहीं जाना है, इसलिए ये जर्नी कर सकते हैं, शुभ से शुद्ध, शुद्ध से शुभ. लेकिन हम क्या करते हैं? अशुभ से शुभ, अशुभ, अशुभ से अशुभ, उसी में रहते दिन रात. तो इसलिए महाराज जी ने उनको बताया, तो इतना आनंद आया उनको समझ में आया. तो वो क्या बोलते हैं, अभी देखने की दृष्टि बदल गई ना. हम जो करना चाहते हैं वो कर रहे हैं कार्य, लेकिन उसमें भी वो हमारा कर्तव्य नहीं है, हम तो जानने वाले हैं. ऐसा उसमें भी ध्यान रखो. तो वही भगवान की भक्ति हो गई, वही अपने आत्मा की भक्ति हो गई, वही शुभोपयोग और वही शुद्धोपयोग हो गया. इसलिए शुद्धोपयोग का फल नियम से सुख है. जहाँ कहीं पर भी हो, किसी भी हालत में हो, उसको सुख ही मिलेगा. लेकिन इतना विश्वास होना चाहिए. इसलिए नहीं तो सब लोग क्या बोलते हैं, हम इतना धर्म करते हैं लेकिन हमें कहाँ धन नहीं है, सुख नहीं है, परिवार की अनुकूलता नहीं है, ऐसे कुछ रहती है ना, सबके कंप्लेंट्स रहते हैं. तो क्या उत्तर देना उनको? हमने वैसे कर्म बांधे हैं. ये तो पूर्व परिणामों का ये उदय है सिर्फ, वैसे आपको जो मिल रहा है. लेकिन आज आप जो परिणाम करें ना, इसका आपको फल भविष्य में मिलेगा. मतलब कुछ सेकंड के बाद मिलेगा, कुछ दिनों के बाद, कुछ जन्मों के बाद मिलेगा, या अनेक जन्मों के बाद भी मिल सकता है. तो आज परिणाम कैसे करेंगे, इसके ऊपर
भविष्य निर्भर है, इसलिए क्या परिणाम करना है? शुद्ध हाँ शुद्ध हाँ, ध्येय तो यही रखना चाहिए कि मुझे शुद्धात्मा का ही ध्यान करना है, शुभ करना है ये भी ध्येय नहीं रखना चाहिए, हो जाता है शुभ बीच में। इसलिए कडबा जो मैंने बताया ना अभी, उसका ध्येय नहीं है, काय म्हणायचं शेतकरीला, किसान को, हाँ उस किसान को उस कडबा का ध्येय नहीं है, उसको ध्येय है आम आए, फल आए अच्छे से, या कुछ धान आए, इसका एम है, उसके बीच में वो आ जाता है। वैसे क्या बताया इष्टोपदेश में भी, यत्र भावः शिवम दत्ते म्हणा, मला नाही पाठ माझ्याकडे यायचं आणि सगळं शिकायचं माझ्याकडनं तुम्ही, होय. इष्टोपदेश पूर्ण होय. भाऊ कधी येता मालतीबेन तुम्ही यायचं त्यांच्याबरोबर। तर यत्र भावः शिवम दत्ते देवकीय दूरवर्तिनी, जिस भाव से आपको मोक्ष मिलता है, शिवम दत्ते मोक्ष की प्राप्ति होती है, उस भाव से क्या स्वर्ग दूर है? हो ना, स्वर्ग कहाँ पे, मोक्ष कहाँ पे? आपल्या जवळच आहे. ऊपर देखना है क्या? किधर आहे? हा, घराला नाव दिलं नाही तुम्ही तुमच्या का हो? ह्याच्यातच आहे म्हणा आमचं मोक्ष। हा, किधर आहे मोक्ष जयश्री बा? हमारे पास है. हमारे रूम में नहीं है, हमारे पास अंदर हमारे हम ही है ना, मोक्ष और- स्वरूप में हूँ, तो कहीं जाना नहीं है मोक्ष के लिए, सुख के लिए। तो इसलिए जो भाव हमें मोक्ष देता है, उस भाव से क्या स्वर्ग की प्राप्ति हो नहीं सकती? हो सकती है, वो हमारा ध्येय नहीं है। स्वर्गाला जायचं का नाही जायचं? कुठं जायचं धनुष्य की? मोक्षाला. हा, मोक्षाला जायचंय? कसं चढून जायचं का रे एरोप्लेननी? जायचंय म्हणल्यावर तर मिळणार नाहीये। सगळ्यांना कशाचं अट्रॅक्शन असतंय? स्वर्गाचं। स्वर्ग पाहिजे, सुख पाहिजे। कुठेही दुनियामध्ये सुख नव्हतं, नाही, नसणार। इसलिए बता रहे हैं कि ध्येय अपना ये रखो कि मुझे तो शुद्ध आत्मा को ही प्राप्त करना है, उसी का निरंतर ध्यान रहे, चिंतन रहे, अनुभवन रहे, तो इसके बीच में जो होगा वो शुभ परिणाम हो जाएंगे। उसके लिए हम पुरुषार्थ करने की आवश्यकता नहीं है। लेकिन अशुभोपयोग में रहोगे तो वहाँ पे बताया शुभोपयोग तो करो, तभी शुद्धोपयोग के पास जा सकते हो। तो क्या करना है अभी? अशुभोपयोग में जा रहे हैं अभी। जहाँ पर भी रहो, वो खाना बनाते टाइम पर भी हम शुभोपयोग और शुद्धोपयोग में जा सकते हैं। महाराज जी भोजन करते टाइम पर शुद्धोपयोग करते थे, हम तो बना रहे हैं, हमें तो कुछ और काम नहीं है। मतलब एक बार बताया ना कि महाराज जी को ऐसे पूछते थे सब लोग, ध्यान कब करें, हमें टाइम नहीं मिलता, इतना बिझी रहते हम, काय दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत आमचं सगळं काम चाललं असतं, इतकं व्याप आहे, कधी ध्यान करायचं? तो एक स्त्री थी, उसने पूछा था, तो उसको बताया महाराज जी ने, क्या बोले, तुम खाना बनाते हो, फिर आप रोटी बेलने वाले हो, हाँ रोटी, आता तुमचा उंडा तयार आहे, काय म्हणायचं त्याला, लोई तयार आहे, लाटायचंय आणि शेकायचंय, ते सगळं उंडा संपेपर्यंत काय चिंतन करताय हो? तर तेव्हा जाण्याचं. काय काम आहे तुम्हाला त्यावेळेस? कोणाचं तर घेऊन राग बसायचं डोक्यामध्ये, मस्त रोटल्या लाटायच्या। सगळे करपलेले असतात मग। मतलब अगर हम उसका वहाँ पर फ्री है ना हमारा माइंड, तो वहाँ पे करो ना, सब्जी सुधार रहे हैं तो वहाँ पर क्या चिंतन करना है? कुछ और चिंतन कर रहे हैं, विकथा कर रहे हैं, उससे अच्छा ये है ना, टाइम हम निकाल सकते हैं लेकिन निकाल नहीं रहे, इसलिए ध्यान के लिए हमारे पास समय नहीं है। झोपता का नाही रात्री? झोपता ना, मग ध्यान कधी करता? झोपूनच का झोपेतच? काल आम्ही स्टोरी सांगितली म्हणून की त्या माणसाच्या स्वप्नामध्ये देव आले होते, तुमच्या स्वप्नात कोण येते हो? काम असेल तुमच्या स्वप्नात, म्हणजे दिवस रात्र त्याचं चिंतन करताय तर तेच येणार। म्हणून ठेवा ना थोडंसं ध्यान, आपलं स्वतःचं ठेवा, थोडं भगवंतांचं ठेवा, ह्याच्याने कल्याण आहे। ते बाकीचं तर काम करणार आहे आपण, नाही असं नाही, आणि हे केलं नाही हो आजपर्यंत अनेक भवात आपण, म्हणून तर इथं आलोय, जन्मलोय, दुःखी भोगतोय। वाटतंय का असं मी दुःखी आहे? हा, काय दुःख आहे नीतू बेनना? नीतू भाभी सुखी आहेत का दुःखी आहे तो मा? तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे?
संसाराचा म्हणजे सुखी आहे नाही नहीं संसारी मी संसारी ने हा अनुभव करा तो सुखी है सुखी हो ना. संसार करते तो भी उसमें सुख भोग सकते हैं इसलिए स्वयं को संसारी नहीं देखना है हो ना. क्या देखना है स्वयं को संसार से मैं भिन्न हूँ कर रहा हूँ फिर भी उससे भिन्न हूँ इसका वेदन करना चाहिए तो महाराज जी ने कल एक उदाहरण बताया मैंने महाराज जी की कैसेट सुनी थी तो उसमें क्या बताया एक आदमी था ऑफिस में गया था और वहाँ पे उसको न्यूज़ मिली कि तुम्हारे घर को आग लग गई है और बुलाया है तो उसको अभी काम कर रहा था माइंड उधर था जब जिस ऑन द स्पॉट वो न्यूज़ मिली तो उसका भी चिंतन क्या हो गया शुरू अभी भी वो कर रहा है मतलब कुछ लॉग आउट कर रहा है कुछ उसका पैकअप कर रहा है लेकिन फिर भी चिंतन किधर चल रहा है अभी पूरा ध्यान घर की तरफ है क्या हुआ होगा यहाँ पे सब उसने पैकअप किया निकला यहाँ से ऑफिस से और घर तक पहुँच रहा है उसको बीच में अनेक आदमी मिले कुछ बोले कुछ रास्ते पे चल रहा है सब दिख रहा है लेकिन कुछ भी नहीं दिख रहा सब लोग कुछ तो बोल रहे आवाजें आ रही है फिर भी उसको कुछ सुनाई नहीं दे रहा क्यों कारण की तो त्या वहीं पे पहुंच गया है वो क्योंकि अभी यहाँ है ते लेकिन होतं, ते हाँ, आग लागले म्हणून. इसीलिए तो वहाँ पहुंच गया ऐसा बोल रही हूँ अभी यहीं पे है लेकिन दिमाग से तो मतलब फिजिकली यहाँ पे है लेकिन माइंड किधर गया है जहाँ पर हमारा मन होता है ना वहीं पे पहुंच गए होते कहाँ पे आप दुकानात पोचलाय काय कुठं पोचलाय इथंच आहे बाहेर जाऊ देत नाही मी कोणाला तो उसने पूछा कि नहीं उसको पूछा कि तुम्हें दिख नहीं रहा कि यहाँ पे अभी वो क्या बोलते ट्रेन से जा रहा होगा शायद लोकल से वगैरह तो इतनी भीड़ है इतनी वहाँ पे धक्का बुक्की चल रही है लेकिन उसको कुछ ध्यान नहीं किसका ध्यान चल रहा है वहाँ पे आग लगी है क्या हुआ होगा कैसे जाऊँ कैसे उसको क्या क्या हुआ होगा सब इसी का चिंतन तो मतलब म्हणजे मला काय म्हणायचं आहे असं ओढून लावावं लागला का उपयोग कसं झालं ते सहज वो वैसे हम भी कर सकते हैं ना सहज क्रिया तो चल रही है बाहर उसकी भी वो सब क्रिया चल रही थी लेकिन वो किधर था उन क्रियाओं में था ही नहीं वो तो वहाँ पहुँच गया था इसलिए हमें कहाँ पहुँचना है अंदर सभी क्रिया बाहर चल रही होगी फिर भी हम स्वयं का अनुभव करेंगे तो आनंद का वही वेदन कर सकते हैं इसलिए क्या करो स्वयं को वेदन जो मैं वह हूँ जो है भगवान जो मैं हूँ वह है भगवान पुढं अंतर यही ऊपरी जान वे विराग यह राग वितान वो वीतराग है और मैं हाँ बरोबर है वो वीतराग है और मैं रागी हूँ इतना ही अंतर है बाहर दिख रहा है इतना लेकिन द्रव्य दृष्टि से तो जैसे भगवान है वैसा मैं हूँ इसलिए हम में और उनमें कोई अंतर नहीं है ऐसा जानो जब भी आप दर्शन करते होंगे तो वहाँ पे 5 मिनट के लिए ऐसे स्थिरता से ध्यान करना चाहिए जाते कि नहीं मंदिर में वहाँ पे बैठो 5 मिनट के लिए दर्शन करते समय हमें अपने को भी जानना चाहिए तो इससे ही हमारा दुख नष्ट होगा पंचास्तिकाय संग्रह में धर्मद्रव्य का वर्णन देख रहे थे हम 83 नंबर की गाथा है क्या बताया था धम्मथिकायमरसम अवर्णगंधम असद्दमफासम लोगागाढ़मपुट्ठम पिहुलम संखादीयपदेशम मतलब क्या बताया था अर्थ कारण ना हे ना इकडं तुकडं असं होईल म्हणून दुसरं काय काय धर्मद्रव्य अखंड आहे हाँ अचेतन आहे हाँ स्पर्श रसगंध वर्ण रहित है और धर्मद्रव्य कैसा है विस्तृत है और लोकाकाश में पूरा व्याप्त है असंख्यात प्रदेशी है इतना बताया था तो क्या देख रहे थे हम कल राजवार्तिक का प्रकरण है तो उसमें काय होतं पान माझं नहीं राजवार्तिक में से देख रहे थे ना हम तो वहाँ पे शंका समाधान लिया है उन्होंने कल क्या बताया था धर्मद्रव्य और अधर्मद्रव्य परस्पर विरोधी है
तो वो परस्पर का घात कर देंगे। हो ना उनका कार्य अगर भिन्न परस्पर से विरुद्ध है तो एक का अवस्थान होगा दूसरे का नहीं होगा, या दोनों का भी घात हो जाएगा। तो ऐसा नहीं है। होता. हम्म, काल सांगितलं मी तेजला हम्म, असं असं सांगितलं म्हणून. हम्म, आपण किती वरवर स्थूल करतो, चिंतन हे किती हम्म, सूक्ष्म सांगितलं. मग असं चांगलं वाटलं ना, असं हम्म. नवीन ऐकल्यासारखं वाटायला लागलं. सगळं शास्त्रात आहे तेच आहे, आपण काय वाचत हो नाही ना. त्यामुळे असं आहे. हो ना. तो कल मैंने चिंतन किया कि जैसे धर्मद्रव्य और अधर्मद्रव्य का कार्य विरुद्ध है फिर भी वो रह सकते हैं, हो ना. परस्पर का घात नहीं करते। हो ना. वैसे ही अभी यहाँ पर हम शुभ भाव कर रहे हैं, अशुभ भाव कर रहे हैं, परस्पर विरोधी है, फिर भी हमारा अवस्थान है, हमारा घात नहीं होता उसमें, ज्ञान का घात नहीं होता। ज्ञान तो है, स्थिर है उसमें। तो इसलिए ज्ञान को देखना है, जो बहिरंग में क्रिया चल रही है उसको नाही देखना. गौण करो। तो इसीलिए फिर हमें स्वयं का अनुभव हो सकता है। हो. कल देखा था हमने कि इंद्रिया है फिर भी किसी को दिखता है, किसी को नहीं दिखता, किसी को इस इंद्रियों से कार्य होता है, किसी को नहीं होता। मतलब जिसको देखना है उसके लिए दीपक सहायक है, लेकिन दीपक किसी को जबरदस्ती दिखाता नहीं है। वैसे ही बताओ, वैसे ही दीपक और लाठी का उदाहरण लिया था, वो जबरदस्ती किसी को चलाते नहीं है। जल भी है, वो जबरदस्ती किसी को चलाता नहीं है। वैसे धर्मद्रव्य किसी को चलाता नहीं है, जो चलने में उद्युक्त है उनको ही सहायक होता है। इसीलिए धर्मद्रव्य भी अकर्ता है, उसका कर्तृत्व नहीं है इसमें। वो सिर्फ है, निमित्त रूप से प्रेजेंट है, लेकिन वो किसी को जबरदस्ती नहीं करता। होय. अभी उन्होंने आगे धर्मद्रव्य के अस्तित्व की सिद्धि की है। धर्मद्रव्य है, तो शंकाकार की शंका है कि अनुपलब्ध होने से धर्मद्रव्य का अभाव है, ऐसा मानो। क्योंकि अभी कहाँ दिख रहा है ना आपको धर्मद्रव्य है क्या? दिसत नाही म्हटलं. हाँ, जो दिखता है वही होता है, ऐसा अगर मानेंगे तो आपली पूर्वज आहेत हाँ, म्हटलं. सूक्ष्मांतरित दूरार्थ, जो भी है वो अप्रत्यक्ष है, फिर भी है उनका अस्तित्व, तो उनका भी अभाव मानना पड़ेगा। हो ना. तो वहाँ पे दिया है उन्होंने, ऐसा अगर मानेंगे कि अनुपलब्ध होने से धर्मद्रव्य का अभाव है, तो ऐसा नहीं है। स्वतीर्थंकर आदि का भी अभाव मानने का प्रसंग आएगा। होय. शंका, धर्मद्रव्य अधर्मद्रव्य नहीं है क्योंकि अनुपलब्ध होने से गधे के सिंग के समान। शंकाकार की शंका है ऐसी। सतरूप लाठी की ही उपलब्धि होती है, इसका ही निम्न एवं उन्नत भूमि प्रदेश में भेद देखने से उपकार पाया जाता है। मतलब आप लाठी लेकर चल रहे तो क्यों चलते हैं लाठी लेकर? और सहायता के लिए हाँ, कशासाठी? आपलं चालायला येते तर कशाला लाठी घेणारच नाही. असमर्थ होते हैं। हाँ, नहीं, उन्होंने अभी क्या बोला यहाँ पे, भूमि प्रदेश उच्च सखल है अगर, तो कहीं पे गड्ढा है, कहीं पे हाँ ऐसा कुछ एबनॉर्मल है जमीन अगर नीचे, तो उसका अंदाज लेने के लिए लाठी का यूज होता है, ये बता रहे हैं। शिखरजी चढते वक्त शिखरजी दिसली, बरोबर तुम्हाला। उन्नत भूमि प्रदेश, आपको शिखरजी जाना है ना, इसलिए लाठी लेकर मत जाओ। उन्नत भूमि प्रदेश में भेद देखने से उपकार पाया जाता है, मतलब लाठी है वो आपको सहायक है, अर्थात लाठी की उपलब्धि होने पर गमन में सहायक बनती है। होय. परंतु धर्मद्रव्य और अधर्मद्रव्य उपलब्ध नहीं है, इसलिए वे जीव पुद्गलों की गमन स्थिति में उपकारक नहीं है, क्योंकि उनका अस्तित्व नहीं है, ऐसा शंकाकार की शंका है। तो इसका उत्तर देते हैं, आप देते हैं, बोलो। सांगा किशोरी. दीदी दोघांना चालेल, थोडंसं परत क्वेश्चन रिपीट करा ना. तुम्ही श्लोक वाक्य वाचते का? राजवार्तिक में 5वें अध्याय का 17वां सूत्र है, उसमें
28वीं कारिका चल क्या बोलते हैं 28 पैराग्राफ है 27-28वां पैराग्राफ चल रहा है। तो यहाँ पे बता रहे कि आंसर दिया है ऐसा कहने वालों के स्व तीर्थंकर आदि के अभाव का प्रसंग आएगा। जो उपलब्ध नहीं है वह नहीं है ऐसी हमारी प्रतिज्ञा नहीं है, क्योंकि जो ऐसा मानते हैं कि जो उपलब्ध नहीं है उसका अस्तित्व नहीं है, जैसे गधे के सिंग अनुपलब्ध है वे असत है, इस प्रकार मानने से अपने तीर्थंकर, अपना पुण्य पाप, अपना परलोक आदि इन सभी के नाश का प्रसंग आता है। काय काय सांगितलं? पाप पुण्याचा पाप पुण्य पण कुठं दिसतंय हो तुम्हाला? कर्म आहेत का तुमच्याजवळ? परलोक कर्म आहेत का तुमच्याजवळ हो? आपके पास कर्म है क्या? दिखाओ मुझे कितने हैं? नहीं दिखते इसलिए नहीं है, ऐसा तो नहीं बोल सकते। इसलिए बता रहे कि सभी के अभाव का प्रसंग आएगा गधे के सिंह की तरह, परंतु यह किसी को इष्ट नहीं है, अतः अनुपलब्ध हेतु गलत है, व्यभिचारी है, मतलब उस हेतु से साध्य की सिद्धि नहीं कर सकते। उपलब्ध न होना ये अनुपलब्ध, धर्मद्रव्य का अस्तित्व ही नहीं है ऐसा उसको बोलना है शंकाकार को, लेकिन ये तो गलत है। धर्मद्रव्य है, इसकी सिद्धि कर रहे हैं हम। अर्थात धर्मद्रव्य और अधर्मद्रव्य की अनुपलब्धि होने से खर विषाण के समान अभाव नहीं किया जा सकता, अन्यथा तीर्थंकर, पुण्य पाप, परलोक आदि सभी पदार्थों का अभाव हो जाएगा, लेकिन ये इससे तो फिर संसार का ही नाश हो जाएगा, लेकिन ऐसा है नहीं। अनुपलब्धि असिद्ध भी है, क्योंकि भगवान अरिहंत सर्वज्ञ के प्रत्यक्ष दृष्टिगोचर होने से उन सर्वज्ञ भगवान के द्वारा प्रणीत आगम से, आगम अनुसार कार्य की उपलब्धि से तथा अनुमान ज्ञान के द्वारा धर्मद्रव्य की सिद्धि करनी है। इसके लिए ये सब हेतु दे रहे क्या? अरिहंत सर्वज्ञ के प्रत्यक्ष दृष्टिगोचर होने से पहला हेतु लिहा। हाँ असं असते का बरं? हो लिहा जयश्री काकी चला. त्यांनी सगळं लिहित होते माहिती आहे का? तुम्ही लोक लिहित नाही काय? अजून सुद्धा लिहा वाटतं पण नाही त्याचा. लिहा चला. आपण आता बेस्ट होऊया. काय सांगितलं? हेतु द्यायला लागलेत. धर्मद्रव्य अनुपलब्ध नहीं है इसका हेतु दे रहे. पहला भगवान अरिहंत सर्वज्ञ के प्रत्यक्ष दृष्टिगोचर होने से धर्मद्रव्य है, क्योंकि कोई उनको देखने वाला जानने वाला है, इसलिए है. प्रत्यक्ष दिसते बराबर. आगे सर्वज्ञ भगवान के द्वारा प्रणीत आगम से उसकी सिद्धि होती है, इसलिए है. पहले प्रत्यक्ष फिर परोक्ष चल रहा है अभी. आगम अनुसार कार्य की उपलब्धि होने से, वैसे कार्य की उपलब्धि भी हो रही है, सिर्फ आगम में बताया इसलिए नहीं, वैसा कार्य भी दिख रहा है यहाँ पे, इसलिए धर्मद्रव्य है. और हेतु दिया अनुमान ज्ञान के द्वारा भी गति और स्थिति में कारणभूत कोई है इसका ज्ञान होता है, इसलिए धर्मद्रव्य अधर्मद्रव्य है. सांगा 4 हेतु. केवळ ज्ञानेनं प्रत्यक्ष आहे, पुन्हा आगमाने पण आहे, पुन्हा अजून कार्याची उपलब्धी होत असल्यामुळे आणि अनुमानाने जाणले येत असल्यामुळे. सांगा. तीर्थंकरांना ते प्रत्यक्ष आहे, दुसरा आगमामध्ये ते सांगितलेले आहे, आणि तशीच या ठिकाणी सुद्धा आपल्याला कार्याची स्थिती उपलब्धी दिसते आहे आणि अनुमानाने पण जाणीवेत येत आहे, म्हणून धर्मद्रव्य आहे. सांगा. तीर्थंकरांनी प्रत्यक्ष जाणले आगमामध्ये पण प्रत्यक्ष सांगितलेलं आहे आणि त्यामुळे कार्य दिसून येते आणि अनुमानाने पण ते आपण जाणू शकतो. ज्या अर्थी तुम्ही तिथून इथं आलाय त्या अर्थी कोणीतरी मदत केलंय तुम्हाला. सांगा बघू 4 हेतू अनिता काकी. कुठं गेलाय तुम्ही आज? असा आम्हाला ब्लर दिसालाय, ब्लर. बरं सांगा दीपाली भाभी. अनंत भगवान के द्वारा जाना गया है, आगमानुसार कार्योपलब्धि हुई, ऐसे बोला. नहीं, दोनों आप एक में डाल रहे हैं. आगम से
आगम में वर्णित है इसलिए, क्योंकि आगम हमारे लिए प्रमाण है ना। हम तो अभी सर्वज्ञ के पास नहीं है, लेकिन हमारे पास आगम है, तो जो भी आगम में लिखा है वो हमें मान्य है, इसलिए आगम में प्रणीत है, इसलिए धर्मद्रव्य है। आगे। कार्योपलब्धि होने से और अनुमान से जानने में आने से। हाँ, इसलिए धर्मद्रव्य और अधर्मद्रव्य की उपलब्धि है। अतः अनुपलब्ध होने से धर्म अधर्मद्रव्य नहीं है, यह हेतु जैनों के प्रति असिद्ध है। उसको सिद्ध करने में कोई समर्थ नहीं है। मतलब धर्म अधर्मद्रव्य की अनुपलब्धि ये असिद्ध साध्य है, वो किसी को भी सिद्ध करने में समर्थ नहीं है। वो लाठी आदि के समान धर्म अधर्मद्रव्य प्रत्यक्ष नहीं है। जैसे आपको जो दिख रहा है ना, ये जल दिख रहा है, भूमि दिख रही है, लाठी दिख रहा है, तो इस तरह धर्म अधर्मद्रव्य प्रत्यक्ष नहीं है, इसलिए विवाद है। धर्म अधर्मद्रव्य प्रत्यक्ष दिसत नाही. तुम्ही असिद्ध साध्य म्हणलं का आता? काय म्हणलं तुम्ही? ऐकूच ऐकलं काय? साध्य को सिद्ध करने की सामर्थ्य किसी में नहीं है, वो असिद्ध ही है। असिद्ध हेतु साध्य अर्थ की को सिद्ध करने में समर्थ नहीं है। असिद्ध हेतु है ऐसा बोलो चाहे तो, साध्य तो असिद्ध ही रहता है, इसी को सिद्ध किया जाता है, लेकिन हेतु असिद्ध है। हेतु क्या था? बिजू काकी बोला केवलना प्रत्यक्ष आहे. अनुपलब्ध आहे हे साध्य आहे आमचं. आणि हेतू उपलब्ध नसल्याने हेतू नाही होतो, ते साध्य आहे. हेतू 4 सांगितले आम्ही. धर्मद्रव्य अनुपलब्ध असल्यामुळे असिद्ध आहे असं नाही, कारण केवलना प्रत्यक्ष आहे. आगमाने पण प्रत्यक्ष आहे. बर नंतर तीर्थंकर प्रणीत आगमामध्ये पण ते प्रसिद्ध आहे. बरोबर. नंतर कार्य पण त्यांचं दिसून येतं आणि कोणाला न कोणा प्रत्यक्षात म्हटल्यानंतर अनुमानाच्या द्वारे देखील त्याची उपलब्धी होऊ शकते. आता असंच लावा आपल्या आत्म्यावर. तीर्थंकर आपण का म्हणतोय? आर्यंत म्हणायला पाहिजे ना. तीर्थंकर माझं स्पेसिफिक आले. आर्यंतच म्हणले मी तीर्थंकर म्हणले का? इथं माझ्याकडे आर्यंतच आहे. म्हटलं ना आपण. तुम्ही नव्हतं म्हणलं. हा अरिहंत म्हणा, अरिहंत म्हणा. बर चुकलं म्हणा. आगमाची रचना होते यासाठी तीर्थंकर शब्द ठीक आहे. बरं अरिहंत चुकलं म्हणा. अरिहंत चुकलं. तो यहाँ पे तीर्थंकर सांगितलं नाही हो. कुठलेही अरिहंत आहेत त्यांच्या वाणीतून फिरले, मग तीर्थ अरिहंतांची पण वाणी सत्य आहे ना, म्हणून. पण सगळेच अरिहंत त्याकडून उपदेश मिळत नाही, पण ठीक आहे ते जाणते, सगळ्यांना जाणता येतं. केवळ ज्ञान आहेच अरिहंतांना. त्यांच्या प्रणीत शास्त्र आहे या अपेक्षेने म्हटलं गेलं असेल. बर सर्वज्ञ भगवान प्रणीत असं सांगितलंय. तर जे जे केवल ज्ञानी आहे त्यांचं ज्ञान मायासाठी प्रमाण है, और उन्होंने जो भी बताया वो हमें मान्य है. तो ये सब हेतु आप अपने आत्मा के ऊपर भी लगाओ और आत्मा की सिद्धि करो, वो हमारे लिए प्रयोजनभूत है. धर्मद्रव्य का प्रयोजन नहीं है. अभी इन 4 हेतुओं का स्वयं के ऊपर काय म्हणायचं, परीक्षा करके देखो, कल हमें बताओ क्या आत्मा असिद्ध नहीं है. क्यों? इन 4 हेतुओं को देखो और प्रत्यक्ष अनुभव करके भी देखो, तो वहाँ पे हमें अपना अनुभव हो सकता है, उसकी सिद्धि हो सकती है. ते सांगितले कोणती तरी गाथा समस्याचे 4 आत्म्याचा जन्म होतं ते. 5वी गाथा निज वैभवाचं म्हणजे शब्द पहिल्यांदा ब्रह्म उपासन जन्म समय सारखी 5वी गाथा में बताया ना हेतु. आगे गुरु उपदेश, आगम, युक्ती आणि युक्तीचा अनुभवन, स्वयं स्वानुभव. हाँ 4 झाले का? तो ऐसे क्या साध्य है वहाँ पे? आत्मा निज वैभवाचा जन्म.
निज वैभव का जन्म, काय सांगा वाक्य नीट, मला नाही माहिती. निज वैभवाचा जन्म हे साध्य झालं आपलं. त्याला हेतू दिले 4 की त्या ठिकाणी गुरु उपदेश म्हणजे शब्द ब्रह्म, गुरु उपदेश आणि त्याच्यानंतर युक्ती आणि स्वानुभव याच्या 4च्या द्वारे आपण आपल्या निज वैभवाचा जन्म करू शकतो. तर असं स्वतःच्या आत्म्याला जाणलं तर आपल्याला पण त्या आत्म्याची उपलब्धी होऊ शकते. म्हणून जाणा. हो. हा मी सांगा किशोरी का. हा मी अमूर्तिक जीव आहे. माझ्यामध्ये ज्ञान आनंद आहे. हे मला प्रत्यक्ष जाणीवेत येत आहे. जाणतो आहे ना हा मी, म्हणजे ज्ञान आहेच. याला प्रत्यक्ष जाणतोय. या शब्दांना जो ऐकतो आहे हा मी नाही, याला जाणतो असा हा जाणणारा. मी भगवान आत्मा आहे. भग म्हणजे ज्ञान, वाण म्हणजे सहित, ज्ञानाने सहित हा मी आहे. आता जे जे सांगितलं ते मला समजले, म्हणजेच माझ्यात ज्ञान आहे. निर्णय करा, प्रत्यक्ष जाणा, त्याचा खरेपणा ठकरा. हे माझे जाणलेले सत्यच आहे. मी आहे, आहे, आहेच. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं.